नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। आज महाराष्ट्रामध्ये नागठाणे तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत एक आदत एक बैल नंतर दुसरं मैदान पार पडलं ते म्हणजे बडेबाबा यांच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य तालुका खटाव जिल्हा सातारा निमसोड येथे भव्य ओपन बैलगाडी शर्यत पार पडलं। तर या मैदानामध्ये कोणकोणते बैल आली, या मैदानाचं समालोचन कोण केलं, या मैदानाचं झेंडा पंचाचं कोणी काम केलं, नंतर या मैदानामध्ये राजाच्या सेमीला राजा हा फायनलला का पळाला, राजाच्या सेमीवरती कोणत्या गोष्टी घडल्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर या मैदानामध्ये जवळजवळ बऱ्याच गाड्यांनी सहभाग घेतला होता। या मैदानामध्ये प्रमुख बैल आले होते ते म्हणजे पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल, त्याच्यासोबत होता शिरसोडी आरोही पंकज गाडगे यांचा शिरसोडीकरांची रायफल। दुसरी प्रमुख बैल म्हणजे त्यामध्ये आपल्याला वेगाचा शेवट मानला जातो तो म्हणजे अभिजित भैया पवार पैलवान यांचा वेगाचा शेवट सर्जा, आणि त्याच्यासोबत होता उरळीकरांचं 22-11 पिस्टन। ही गाडी अतिशय चांगल्या म्हणजे भरपूर दिवसापासून ही गाडी पळत आहे। ही गाडी आजच्या सुद्धा या मैदानामध्ये गुलालामध्ये राहिली। तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरी गाडी म्हणजे आपल्याला चटणी भाकरीचा पैलवान त्याला मानलं जातं तो म्हणजे आपल्या घरणीकरांचा राजा, आणि त्याच्यासोबत होता विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर यांची नवीन खरेदी तेजा। ही गाडी सुद्धा या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेली होती। जवळजवळ चांगल्या प्रकारे मैदानासाठी धावण्यात आले होतं। यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस होतं 71,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस होतं 51,000 रुपये, नंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस होतं 41,000 रुपये, पाचव्या क्रमांकाचं बक्षीस होतं 31,000 रुपये, सहाव्या क्रमांकाचं बक्षीस होतं 21,000 रुपये आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस होतं 11,000 रुपये असे होते। या मैदानाचं समालोचनाचं काम केलं सुनील मोरे सरकार यांनी। नंतर त्याच्यासोबत होते गणेश तांबे, आणि ते दुसरं पाहायला गेलं तर झेंडापंचाचं काम केलं सोमनाथ जगदाळे पेडगावकर यांनी झेंडापंचाचं काम केलं। तर दुसरं विविध चांगल्या प्रकारे यामध्ये मैदान सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलं। दिवसाच्या अगोदर फायनलचा फेरा सुद्धा पार पडला। तर अनेक लोकांचा प्रश्न होते की राजा आज फायनलला का पळणार नाही, राजा कोणत्या गोष्टी झाल्या त्यामुळे राजा फायनलला पळणार नाही, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार। तर यामध्ये फायनलला कोणकोणत्या गुलालसाठी पात्र ठरल्या हे यामध्ये पाहिलं तर 7व्या क्रमांकाची मानकं ठरले ते म्हणजे महिब्या आणि शंकर हे आज 7व्या क्रमांकाची मानकं ठरले। दुसरं पाहायला गेलं तर टेस्टर आणि पकरा ही 6व्या क्रमांकाची मानकं ठरले। नंतर 5व्या क्रमांकाची जे निंबूतकरांचा सुंदर आहे करंजेपूल ग्रुपचा जो सुंदर, आणि त्याच्यासोबत होतं लाडू जे भोपर्डीकरांचा लाडू आहे तो लाडू सुंदर आणि लाडू आज त्याच्या 5व्या क्रमांकाच्या। दुसरी गाडी होती ती म्हणजे सामन्यामध्ये निकाल देण्यात आला होता तो म्हणजे घरणीकरांचा राजा आणि विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी, ही गाडी 5व्या क्रमांकाची पात्र ठरली। नंतर 4थ्या क्रमांकाची गाडी ठरली म्हणजे ज्याला वेगाचा शेवट मानला जातो तो म्हणजे सर्जा, आणि त्याच्यासोबत होतो 22-11 पिस्टन। ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावण्यात आली। या गाडीला सुद्धा गटाला सुद्धा चांगल्या पहिल्याच 2-3च्या गटामध्ये ही गाडी पळाली, आणि जवळजवळ सेमीला सुद्धा चांगल्या अंतराने सेमी काढला, आणि आज गाडी चतुर्थ क्रमांकाची मानकं ठरली। दुसरं पाहायला गेलं तर ते म्हणजे तृतीय क्रमांकाची मानकं ठरले ते म्हणजे संग्राम उदयसिंह पाटील यांचा उगलेवाडीकरांचा तेजा, आणि त्याच्यासोबत एक नवीन खोंड होता तो पाठ ह्याच मैदानामध्ये निमसोडकरांच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकं ठरला होता। नवीन चेहरा आज या मैदानामध्ये उजेड आणला तो म्हणजे राजा 9940। ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावण्यात आली, गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे धावली, सेमीला सुद्धा चांगल्या प्रकारे धावली, आणि आज ही गाडी तृतीय क्रमांकाची मानकं ठरली। तर दुसरं पाहायला गेलं तर द्वितीय क्रमांकाची मानकर ते म्हणजे पिंटू शेट मोडक यांचं कॉकटेल, आणि त्याच्यासोबत होतं आरोही पंकज गाडगे यांचं म्हणजे शिरसोडीकरांची रायफल। ही गाडी सुद्धा गटाला चांगल्या प्रकारे पळाली। नंतर 5व्या सेमीमध्ये ही गाडी सेमीसाठी गुलालासाठी पात्र ठरली, आणि आज द्वितीय क्रमांकाची मानकं ठरली। आणि आज दुसरं पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाची मानकरी म्हणजे उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन, आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे अजित शेठ कारुंडेकर यांचा चिक्या। ही गाडी सुद्धा अतिशय ह्याच्या अगोदर सुद्धा 2 ते 4 वेळा ही गाडी धावण्यात आलेली आहे। ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे धावण्यात आली। ही गाडी चिक्या बैलाबद्दल बोलायला गेलं तर चिक्या सलग आत्ताच्या ह्याच्यामध्ये सलग 3 मैदानामध्ये हॅट्रिक साधलेली आहे चिक्या बैलाने। आज तसं पाहायला गेलं तर जे अकलूजला मैदान झालं होतं, अकलूजच्या मैदानामध्ये बकासूर बरोबर प्रथम क्रमांक केला। नंतर तोच पैरात दुसऱ्या मैदान म्हणजे पाटणला पालकमंत्री केसरी हे मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये सुद्धा बकासूर आणि चिक्याने सुद्धा तिथं प्रथम क्रमांक पारितोषिक पटवलं, आणि आज ही निमसोडे या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाचे मानकर झाला तो म्हणजे आज चिक्या बैलाने आज हॅट्रिक आणली। अतिशय चांगल्या प्रकारे फॉर्म मध्ये चिक्या पळत आहे, आणि सलग 3 मैदानाचा मानकरी आज चिक्या आज झालेला आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर अर्जुन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावतो। जे पुसेगावच्या मैदानामध्ये हिंद केसरीचा मान सुद्धा त्याच्यावरती म्हणजे गुलाला हिंद केसरीच्या फायनलमध्ये मान पटकावला 5व्या क्रमांकावरती ठरणारा बैल अर्जुन आणि घरणीकरांचा राजा होता, आणि अर्जुन सुद्धा चांगल्या प्रकारे पळले। त्यानंतर त्याने अनेक गुलाल सुद्धा घेतलेले आहेत। अनेक जे नागठाण्याला मैदान झालं तिथे सुद्धा बैल गुलास पात्र झाले होते, पण ज्या बैलाची नाव आहेत जे बैल चर्चेत आहेत याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। तो म्हणजे आज प्रथम क्रमांकाची मानकं ठरले तो म्हणजे
आनंद तारकर यांचं वादळ आणि त्याच्यासोबत होतं पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा बैजा। ही गाडी सुद्धा गटाला चांगल्या प्रकारे धावली। नंतर सेमील सुद्धा चांगल्या प्रकारे अंतराने सेमी कॉल केला आणि आज फायनलचा अंतराने 1 नंबरचे मानकर ठरले। तर द्वितीय क्रमांकाचे मानकर होते ते म्हणजे जीवन ड्रायव्हर निनामकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत होता जे सचिन आप्पा वावरे माळशिरसकरांचा साई हा बैल आहे। या साई हा आदत बैल आहे। या आदत बैलावर करून आज निनामकरांच्या सुंदरने सुद्धा आज द्वितीय क्रमांक पटकावला। सगळ्याच गाड्या आज फायनल चांगल्या प्रकारे धावल्या आणि आज या गाड्या फायनलसाठी गुलालसाठी पात्र ठरल्या। ज्या बैलाची नावं माहित नाहीत तर तरी पण आज गुलाल पात्र ठरल्या, त्यांच्याबद्दल मी क्षमा मागतो, तरी पण त्यांचा मनापासून अभिनंदन करतो। तर मित्रांनो, आज हे निमसोड मैदान झालं। या मैदानामध्ये गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे गाड्या धावल्या होत्या, नंतर सेमीला सुद्धा चांगल्या होत्या। तर राजावरती नेमका अन्याय काय झाला? सेमी 1 क्रमांक मध्ये अनेक लोकांचं म्हणणं होतं की ज्या पहिल्या अँगलनं बघितलं तर राजाचं तोंड सुद्धा सुट्टा निकाल दिसत होता, पण आयोजकांनी सुद्धा नंतर समालोचकांनी सुद्धा सांगितलं की एका बाजूने अँगलनं बघितलं तर सुट्टा निकाल दिसतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं तर एक थोडासा दोन्ही सामन्यात गाड्या उतरल्यात असं काही लोकांचं। नंतर हा निकाल आयोजकांनी बैलगाडी संघटनेकडे पाठवला। थर्ड अंपायर म्हणून भारतीय बैलगाडी संघटना ही काम पाहते। तर त्यावेळेस विलास पैलवानने सुद्धा तो निकाल पाहिल्यानंतर त्यावेळेस ज्या वेळेस सर्जाचा निकाल दिला होता त्यावेळेस विलास पैलवानने दाखला देण्याचा प्रयत्न केला। नंतर घरणीकरांचा राजा जी कराडला गाडी पळाली होती राजाची आणि तेजाची, तिथे सुद्धा असंच झालं होतं, असा दाखला देण्याचा प्रयत्न केला आणि हा निकाल सामना देण्यात आला। पण अनेक लोकांचं एक मत होतं की जो निकाल राजाने निकाल घेतलेला होता आणि जो निंबूतकरांचा सुंदर आहे तो सुंदर त्याचं तोड थोडंसं पाठीमाग होतं, त्यामुळे राजाचा निकाल द्यायचा होता। अनेक राजाचे फॅन्स असेल, संपूर्ण महाराष्ट्रातले फॅन्स असेल, संपूर्ण महाराष्ट्राने तो सेमीचा निकाल पाहिला। तर अनेक लोकांचं मत होतं की राजा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे राजाची गाडी सेमीला थोडीशी पहिल्यांदा त्याला कमी पळवते, पण राजाने निकाल दाखवून दिलं की ओव्हरटेकचा बादशाह काय आहे, तर राजाने निकाल घेतला होता। पण जी गाडी दुसऱ्या अँगलला पाहिलं तर तिथं सुद्धा सामन्यात गाडी दिसत होती आणि त्यामुळे बैलगाडी संघटनेने जे सचिव आहेत विलास पैलवान यांनी सामना निकाल दिला आणि ते आज राजा आणि तेजा विठ्ठलानाचा आणि त्याच्यासोबत दुसरी गाडी होती तो म्हणजे निंबूतकरांचा करजेबुलकरांचा सुंदर आणि दुसरा भोपळीकरांचा लाडू। ही गाडी दोन्ही गाड्या सुद्धा चांगल्या पळाल्या आणि सेमीमध्ये काही लोकांची निराशा झाली, कारण की राजाचा निकाल होता, अनेक लोकांना वाटत होतं, पण दोन्ही अँगल निकाल चेक केल्यानंतर पैलवानांनी विचार करून दोन्ही गाड्याला सामना निकाल देण्यात आला। तर होत राहतं, कुठलंही एका मैदानाला हार पत्करायची नाही। ह्या मैदानात हार पत्करली तर दुसऱ्या मैदानामध्ये आपल्याला दुसरा एक वेगळा निकाल करून दाखवण्याचा आपल्यामध्ये बैलामध्ये चान्स असतो आणि एक हार झाली तर दुसरं आपल्याला जिंकायला एक मैदान तयार झालेलं असतं। तर एका हारने कुठलाही बैल म्हातारा होत नाही, तर पुढच्या मैदानाने गुलाल घेण्यासाठी तयार असतो। तर आपल्या राजाला आणि सुंदरला सुद्धा मनापासून शुभेच्छा। हे बैलगाडीचं क्षेत्र आहे, तर उद्या जित आहे, तर नक्कीच आपला राजा सुद्धा कमबॅक करेल। आज गुलालसाठी पात्र ठरला, नक्कीच राजा सुद्धा बैलगाडी संघटनेला जो घेतलेला निर्णय तो आता एखाद्या क्रिकेटचा खेळाडू असेल, आपल्याला वाटतो जे आपली विकेट पडली नंतर थोडेसे जे अडचणीचे पॉईंट असतात तिथं सुद्धा निकाल देण्यास अनेक पण सुद्धा चुकतात, पण तो पण माणूस आहे, चुकी सगळ्यांच्या हातून होत असते। तर नक्कीच आपला राजा निकालाचा बादशाह आहे, इथून पुढे सुद्धा तो निकाल घेत राहील। अनेक बैलांना सुद्धा राजाने टप दिलेले आहे, तर राजा अतिशय चांगला बैल आहे। पुढच्या मैदानामध्ये नक्कीच आपला राजा कमबॅक करेल आणि प्रथम क्रमांकाचा मानकर ठरेल। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडली असते जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा।